कामारी दासी तो हा पंढरीचा राणा कुसा सहाच अठरा जना वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा कुसा सहाच अठरा जना समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम जगनिहित पाणी मंडनम वंदनानाम तरुण तुलसीमाला कंदनं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं ईश्वरा निवृत्ती उदारा सोपन देव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवांचे महिन्ना पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादिना मुक्त दवसन्ना स्वयं गिरहा अथावाच सर्वस्वमती परिणामावधि गुणं ममापेश स्तोत्रे हर निर्पवाद परिकरः ज्याचे गरजता पवाडे कडिकाळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा उसा सहा 18 जना विढाल 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 चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग यश आपत भूतलावर जन्माला आलेल्या जळजीवांच्या उद्धाराकरिता आपला देह अखंड रिजवणारे विक्रांत संपन्न पंचमवेद निर्माते महाराष्ट्र भूषण सकल कंठभूषी त्यांनी प्रिय साधू देव मान्य संत संत मान्य संत आणि जगत मान्य संत असणारे दगडातील परीस रसातील अमृत आणि माणसातील देव हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू असणारे देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय विढावलं यथामते यथा अवकाश जमेल अशा प्रकारे अल्प अशा वेळेमध्ये कीर्तन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया. तत्पूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे किंबहुना वक्त्याचं आद्य कर्तव्य या नात्याने तुम्ही आम्ही या पवित्र धर्ममंडपामध्ये या पवित्र धर्माच्या प्रांगणामध्ये भगवान श्री खंडोबा यांच्या पवित्र वातावरणामध्ये किंवा कारणास्तव जोडलेला आहात. आपल्या श्री क्षेत्र रानमळा तालुका जिल्हा धुळे या नगरीमध्ये पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गुणीजन मंडळीच्या उपस्थितीमध्ये टाळकरी वारकरी माडकरी गावकरी धर्माचं रक्षण करणारे धर्माचं पालन करणारे सगळेच तुम्ही भाविक भक्त मंडळी आणि भगवान खंडोबा यांच्या आशीर्वादाने या सुंदर अशा कार्यक्रमाचं सप्ताहाचं नियोजन आहे. आज सप्ताहाची पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा परम भाग्याने माझ्या वाटेला आली. या कार्यक्रमाकरता जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा असून या अभंगावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूयात. या पवित्र अशा रानमाळ नगरीमध्ये ज्यांच्यामुळे माझं आगमन झालं ज्यांच्यामुळे हा संपर्क इथपर्यंत आला असे असणारे हरिभक्त परायण परमेश्वर दादा एकदा जोरदार टाळी दादांकरता झाली पाहिजे. वा वाजवा नाही पवित्र असं हे आपलं गाव या गावामध्ये सप्ताहाचं नियोजन आहे. विशेष गोष्ट अशी या सप्ताहाकरता सगळेच कीर्तनकार इलिकराव आवाज करू नका आवाज करू नका. कीर्तन संपल्यावर परमेश्वर दादा तुम्हाला चॉकलेट देणार आहे. हा आवाज करू नका आता. हा ताई पवित्र अशा वातावरणामध्ये कीर्तनाचं नियोजन आहे. सप्ताहाचा विचार केला तर स्त्री शक्तीला मान देऊन या पवित्र अशा रानमाळे गावाने महिला सप्ताह आयोजित केलाय. बघा सगळेच कीर्तनकार महिला आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी गायनाचार्य सुद्धा महिलाच आहेत. हरिभक्त परायण गायन कोकिळा संगीतताई महाराज पांचाळ जोरदार टाळी करता झाली पाहिजे. बघा मी ज्यांचं ज्यांचं नाव घेईल तुम्ही फक्त टाळी वाजवायची. हा हरिभक्त परायण गायन कोकिळा रुपालीताई गाई धनी जोरदार टाळी झाली. त्याचबरोबर आपल्याच गावातल्या विणेकरीताई आहेत जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर या कीर्तनाकरता ज्यांची उपस्थिती आहे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज तिघीकर जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर माझे पती हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर पवित्र अशा गावाचे आणि
एकनाथ बाबा संस्थान असे असणारे हे भजनी मंडळ जोरदार टाळी भजनी मंडळाकरता ताई आवर्जून सांगेल तुम्हाला, महाराष्ट्रात भरपूर गावं फिरून झालीत बरं का, पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येका गावाला भजनी मंडळ नाही. सांगावंच वाटतं मला, प्रत्येक गावाला भजनी मंडळ नाहीये. काहीतरी तुमचं पुण्य असेल, काहीतरी भाग्य असेल म्हणून हे भजनी मंडळ तुमच्या गावात आहे. एकदा मंडळाकरता जोरदार टाळी झाली पाहिजे. त्याचबरोबर अप्रतिम असा साऊंड गावातलाच आहे ना, हो जोरदार टाळी झाली पाहिजे साऊंड करता सुद्धा. ताई या ठिकाणी सुंदर अशा पेटीचे स्वर माझ्या स्वराला मॅच होतील अशी पेटी वाजून हरिभक्त परायण नारायण अप्पा जोरदार टाळी झाली पाहिजे. अप्पा ते म्हणाल ताई आल्यापासून आम्हाला टाळीच वाजवायला लावते. असू दे असू दे, कसं आहे ताई, टाळी वाजवताना अजिबात कंजूसी करायची नाही. कळतंय ना तुम्हाला? ऐका एक वाक्य सांगते तुम्हाला. हा बघा, जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ती उदार मनाची असते. ऐकते ना रणमळ? हा, जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ती उदार मनाची असते आणि जी व्यक्ती हळू टाळी वाजवते ना ती प्युअर कंजूस मनाची असते. बघा विनंती आहे, जेव्हा जेव्हा सांगेल तेव्हा तेव्हा टाळी वाजवते. वा वा असू द्या असू द्या. बघा ध्यानधन कीर्तन ऐका. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. पंचकृषीमधून भावी भक्त मंडळी आली, त्यांच्याकरता सुद्धा जोरदार टाळी झाली. असो भाग्यवान आपला हा धुळे जिल्हा आणि त्या धुळे जिल्ह्यामध्ये रानमाळा या नगरीमध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन व्हावं, त्याचं भजन व्हावं या कारणास्तव सप्ताहाचं नियोजन आहे. आज सप्ताह करता हरिभक्त परायण आमचे मोराणेकर दादा युट्यूब चॅनल त्यांचं आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करते. ताई मला सांगायचंय तुम्हाला, हे कीर्तन पुन्हा एकदा तुम्हाला ऐकण्याकरता भेटेल. हो, एकदा त्याची रेकॉर्डिंग झाली आणि मग पुढे ते युट्यूबवर पडलं की तुम्हाला पुन्हा एकदा पाहता येईल. त्याच्यामुळे विनंती आहे, जेव्हा जेव्हा भजन होईल, जेव्हा जेव्हा भगवंताचं नामचिंतन होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजवा. कारण कोण कोण टाळी वाजवतोय आणि कोण वाजवत नाही हे कॅमेऱ्यामध्ये दिसणार आहे. बरोबर आहे का नाही? हा, जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा टाळी वाजवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर या ठिकाणी भालदार सोबदार आहेत. असे भालदार सोबदार आहेत कोणाची हवाच नाही स्टेजवर येऊन जायची. बरोबर आहे का नाही? जोरदार टाळी यांच्याकरता झाली पाहिजे. हा, एक वाक्य सांगेल यांच्याकरता, धन्य माता पिता तयाची. हो, भाग्यवान आहेत त्यांचं आई वडील. बघा ताई अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते. आपल्या गावाचं भाग्य आहे की येणारी पिढी आज कीर्तनाकरता उपस्थित आहे. आज ही पिढी कीर्तनाकरता उपस्थित आहे, याचा अर्थ तुमचा पुढचा जो भविष्याचा काळ आहे तो उत्तम जाणार आहे बरं का. कारण कीर्तनामध्ये ही मंडळी उपस्थित आहे म्हणजे पुढे त्यांना संस्कार देण्याचं काम. हा सप्ताह म्हणजे नुसता सप्ताह नाही, धर्माचं रक्षण करण्याकरता, धर्माचं पालन करण्याकरता ही पुढची पिढी तुम्ही तयार करत आहात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा आहे. भगवंताच्या नावाचं सामर्थ्य तुकोबाराय महाराज या अभंगामध्ये वर्णन करतात. महाराज सांगतात, ज्याचे गरजता पवाडे, महाराज म्हणले त्याच्या नावाचे पोवाडे गायल्यानंतर उत्तर तिथंच आहे, कडी काळ पाया पडे. ज्या काळाचा आपल्याला पाया पडावा लागतो ना तो काळ आपल्या पाया पडतो. मग तुम्ही म्हणाल महाराज ज्याचे म्हणजे कोणाचे, तो हा पंढरीचा राणा पुसा सहाच वठराजना. तो पंढरपूरचा राजा आहे हे मी सांगत नाही. पुसा सहाच वठरा जना. पुसा म्हणजे विचारा कोणाला? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाला विचारा. महाराज म्हणले हे माझं मत नाहीये. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाळ नाम आहे. महाराज म्हणले विचारा कोणाला? विचारा. तुमच्या मनात जर शंका येत असेल तर तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणी विचारोणी. महाराज म्हणले हे माझं मत नाहीये. हे कुणाचं मत आहे? वेदाचं शास्त्राचं पुराणाचं मत आहे. संत सांगतात कीर्तनात स्वतःचं मत मांडू नये. स्वतःच्या मताला कीर्तनात किंमत नाही. स्वतःचं मत घरी मांडावं बायको पुढे. ऐकलं तर नशीब समजावं, नाहीतर दिल्या घरी सुखी राहा. कळलंय तुम्हाला? हा, ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्यांनी परसाद घेतल्याशिवाय जायचं आहे का नाही? मायबाप मला सांगायचंय तुम्हाला, संत सांगतात स्वतःचं मत कीर्तनात मांडू नये. स्वतःच्या मताला किंमत नाही. मग कुणाच्या मताला किंमत आहे? महाराज म्हणले वेदाच्या मताला किंमत आहे, शास्त्राच्या मताला किंमत आहे, पुराणाच्या मताला किंमत आहे. पहावे पुराणी विचारोणी. काही लोक म्हणतील महाराज आम्हाला त्याच्या नावाचे पोवाडे गायला आवडत नाही, आम्हाला त्याचं भजन करायला आवडत नाही, आम्हाला चिंतन करायला आवडतं. मग त्याचं काय फळ आहे? महाराज म्हणे आहे ना, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्या भगवंताचं चिंतन केलं तर भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष आपल्या पदरामध्ये येत असतो. बघा ताई भरपूर लोक आम्हाला म्हणतात कीर्तनकारांचं चांगलं
यायला चांगल्या गाड्या, घालायला चांगले कपडे, खरंय तुमचं. पण इथं सांगितलंच आहे, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्या भगवंताचं चिंतन जर रोज केलं ना तर भुक्तीनाम भोग आणि मुक्तीनाम मोक्ष आपल्या पदरामध्ये द्यायची ताकद भगवंताच्या नामात आहे. हे मी सांगत नाही, भागवतामध्ये उदाहरण आलं. भगवान परमात्माने ध्रुव बाळाला आशीर्वाद दिला. कोणता? 36,000 वर्षापर्यंत राज्य करायचा. 36,000 वर्षापर्यंत राज्य करा. राज्य वैभव भोगण्याचा कंटाळा आला की मला आवाज द्या, मी तुम्हाला घेण्याकरता येईल. महाराज म्हणले भुक्ती आणि मुक्ती नुसती मिळत नाही, आपल्या घरची दासी होतं बघा. मग दासीदारावर काही टेन्शन आहे का? हो रानबाळा, काही टेन्शन आहे नाही. बघा, बायको तहसीलदार असावी आणि बाळूचं टिपर असावं, मग काही काम आहे नाही. बरोबर आहे का नाही? तसं भोगही दासी होतो आणि मोक्षही दासी होतो. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला भोगही नकोय, आम्हाला मोक्षही नकोय, आम्हाला वैकुंठाला जायचंय. महाराज म्हणले वैकुंठाला जायचंय, वैकुंठासी जावी तू का म्हणे ज्याच्या नावे. ज्याला भोग नकोय, ज्याला मोक्ष नकोय, ज्याला वैकुंठाला जायची इच्छा आहे ना, तर महाराज म्हणले त्या भगवंताचं सुलभ नाव घ्या. दुर्लभ वैकुंठ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मासा तो कोण? तो हा पंढरीचा राणा, पुसा सहाच वठला जना. असा अभंगाचा माझ्या मतीप्रमाणे सरळ अर्थ. विठ्ठल तुकोपर्यंतचा अभंग सेवेकरत निवडला आहे, तुमच्या पुढे सरळ अर्थात मांडलेला आहे. महिला मंडळ ध्यानधन कीर्तन आहे का? या लेकरांना थोडं शांत करावं. कोणाचं नाव सजाई ते शांत करा, शांत करा. ताई ध्यानधन कीर्तन आहे का? अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला आहे. अभंग कोणाचा आहे तुम्हाला कळलं? बोला ना, बोलता येतं ना? हा, मग थोडं जोरात बोला. घरी नवऱ्याला जेवढ्या जोरात बोलतात तेवढ्या जोरात तर बोला. ताई त्यांचा आवाज तर 1 मिनिटात बंद करते, पण इथं कशी बोलू तशीच बोल मग. बरोबर आहे का नाही? बोलत चला. अभंग कोणाचा आहे तुम्हाला कळलं? तो गोपाऱ्यांचा आहे. अभंगातून काय सांगितलं हे समजलं. मग आता कीर्तन करायची गरज कोण म्हणलं नाही? ऐका, महिला मंडळ ध्यान देऊन कीर्तन ऐका. दादा विनंती आहे, लेकरांना थोडं शांत करा, बरं डिस्टर्ब होतं यांच्या पुढे. विठ्ठल 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 येताना सुरुवातीला तुम्हाला काही सूचना दिल्या होत्या मी. येत असताना बघा भगवंताचं नामचिंतन होईल तेव्हा टाळी वाजवा, भगवंताचं नामचिंतन करा. त्याला चिंतन केलेलं आवडतं. घेता नाम विठोबाचे पर्वत जडती पापाचे. त्या भगवंताचं नामचिंतन करत असताना आपले पर्वत आहेत पापाचे, ते जडून राख होतात. माय हो विनंती, इथपर्यंत आलात ना, घराला कुलूप लावलं. कुलूप लावत असताना भगवंताला एकच विनंती करा, देवा तेरे मंदिर में आना मेरा काम है. काय म्हणायचं? तेरे मंदिर में आना मेरा काम है और मेरी बिगड़ी बनाना तेरा काम है. त्याला म्हणलं पाहिजे, देवा इथपर्यंत यायचं काम माझं आहे आणि माझं आयुष्य सुधारायचं काम कोणाचं? तुझं आहे. इथपर्यंत आलात ना ताई, या मनाला वॉर्निंग द्या. मनाला सांगा, हे मना भगवंताचं नामचिंतन मी करणार आहे आणि या भगवंताच्या पायाशी तुला राहावं लागेल. हा, त्या भगवंताला विनंती केली पाहिजे. हा देवा माझे मान तुझे
म्हणत ना, तर भगवंताला म्हटलं पाहिजे देवा माझे मन लागो तुझे चरणी, हे म्हण आहे जे चंचल आहे तुझ्या चरणाशी लागलं पाहिजे. ताई मला सांगायचा अर्थ एकच आहे, त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाप दूर होतात बघा. तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. त्या भगवंताचं नामचिंतन केलं ना पाप दूर होतात. ते म्हणाल ताई आज नामाचं महत्व का सांगत आहात, भगवंताचं चिंतन करा असं का सांगत आहात, कारण आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचं वर्णन करायचं असतं. मग या अभंगामध्ये तुकाराम महाराज त्या भगवंताच्या सामर्थ्याचं वर्णन करतात. ताई या नरदेहाचा विचार केला ना, त्या नरदेहामध्ये फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया नरका कच नाही होत. दादा एखादं जनावर जर मेलं ना त्याचा अवयव कामाला येतो, बरं का रानमाळेकर. एखादा जनावर जर मेलं त्याचा अवयव कामाला येतो, पण हे जनावर मेलं त्याचा कोणताच अवयव कामाला येत नाही. महाराज म्हणले याचं कसं होतं, हा सारी अवघी कामे पोटी अंती झाले मसनवटी, सारी अवघी कामे पोटी अंती झाले मसनवटी, सारी अवघी कामे पोटी अंती झाले मसनवटी, सारी अवघी कामे पोटी अंती झाले मसनवटी. अवयव कामाला येतो, पण हे जनावर मेलं त्याचा अवयव कामाला येत नाही. सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी, शरीराची होय माती. महाराज म्हणले याला जाळलं तर राख होते, उरलं तर किडे खातात आणि मारून फेकून दिलं जनावर खाऊन याची विष्ठा तयार होते. बाकी याच्यात काही सामर्थ्य नाही. या शरीरात अमंगळ आणि अपवित्र जगाच्या पाठीवर दुसरं शरीर नाहीये. माया हो बोलत चला, 2 दिवस तुम्ही आंघोळ करू नका, आपल्याला करमत नाही. बरोबर आहे का नाही, मी काय बोलते कळते ना तुम्हाला. हा 2 दिवस आंघोळ करू नका, आपल्याला करमत नाही. 2 दिवस ब्रश करू नका, आपल्याला करमत नाही. पण गाईला कधी आंघोळीची गरज आहे का, बोला बोला, कधी ब्रशची नाही. तुम्ही गाईजवळ केव्हा पण जाऊन उभे राहा, तुम्हाला प्रसन्नच वाटेल. त्यांची सोय जगाच्या मालकाने करून दिली बघा. ताई मला सांगायचं काय तुम्हाला, 2 दिवस ब्रश केला नाही, 2 दिवस आंघोळ केली नाही, आपल्याला करमत नाही. एवढा अमंगळ एवढा अपवित्र हे शरीर आहे. महाराज मला शरीर कसं आहे, हा शरीर दुःखाचे ओढार, शरीर रोगाचे भंडार, शरीर दुःखाचे ओढार, शरीर महाराज मला शरीर कसं आहे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. या शरीरासारखं अमंगळ आणि अपवित्र जगाच्या पाठीवर दुसरं शरीर नाहीये. पण उत्तरार्धामध्ये सांगतात शरीर उत्तम चांगले. शरीर कसं आहे, उत्तम आहे आणि चांगलं आहे. ते म्हणाल महाराज एकतर हे शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे असं तरी सांगा, नाहीतर उत्तम आहे चांगलं आहे असं तरी सांगा. बरोबर आहे का नाही. असं डबल ढोलकी का बनतात, भरपूर लोकांची सवय असते बघा, डबल ढोलकी लोक असतात. आपल्याकडे काय दुसऱ्याकडे काय, बरोबर आहे का नाही. सांगत असताना आपल्याकडे काय सांगतात, दुसऱ्याकडे काय सांगतात. बरोबर आहे का नाही. ताई येताना एक वाक्य वाचलं मी, कळलं तर बघा बरं का रानमाळेकर. या जगाच्या पाठीवर माणूस आणि रुद्राक्ष एकमुखी भेटणं अवघड. कळलंय का तुम्हाला. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, बाकीच्याने परसाद घेतल्याशिवाय जायचं आहे का नाही. या जगाच्या पाठीवर माणूस आणि रुद्राक्ष एकमुखी भेटणं कडून येत नाही. लोक आपल्या
आपलं जवळ राहून कधी खेळ करतात, बरोबर आहे का नाही? माया हो बोलत चला, कंडिशन नुसार लोक बदलतात. कळतंय तुम्हाला? कंडिशन नुसार लोक बदलतात. बोलत चला माया हो. चहात माशी पडली, तुम्ही काय करतात? बोला ना, चहा फेकून देतात, बरोबर आहे का नाही? आणि तुपात माशी पडल्यावर बोला बोला बोला, हा माशीला फेकतात, नुसती फेकतात, अगोदर चोखतात, बरोबर आहे का नाही? म्हणजे तिच्या अंगाला लागून बी तूप वाया नाही गेलं पाहिजे, बरं का संगीता ताई. सासूबाई सुनबाईला म्हटले, पोरी तुपाच्या भांड्यात माशी पडली ना, ती माशी बाजूला काढ आणि तिच्यावर पाणी मार, जागेवर फिरत आहे. कळत आहे का तुम्हाला ताई? चहात माशी पडली, तुम्ही चहा फेकून देतात, तुपात माशी पडल्यावर तूप फेकत नाही, असं का? तुम्ही म्हणाल ताई सोपं उत्तर आहे, चहा 5 रुपयाचा आहे, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाचे, माशीला फेकायला परवडतं, बरोबर आहे का नाही? कंडिशन नुसार लोक बदलतात. जशी कंडिशन आहे तशी लोक बदलत असतात. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही सुरुवातीला सांगत आहात शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, आणि नंतर सांगतात उत्तम आहे, चांगलं आहे, असं डबल ढोलकी का? असं 2 मत आमच्या समोर का मांडत आहात? तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या दोघी मतावर ठाम आहे. शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, भजनाविना राहिलं तर, नाहीतर उत्तम आहे, चांगलं आहे, भजन केलं तर. हे मी सांगत नाही, ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, हरिपाठ कीर्ती मुखे हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, हरिपाठ कीर्ती मुखे जरी भगवंताचं नामचिंतन करतो. हरिपाठ कीर्ती मुखे गाय, पवित्रची होय देह त्याचा. त्या भगवंताचं नामचिंतन जो करतो ना त्याचा देह पवित्र होतो. महाराज म्हणले शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, भजनाविना राहिलं तर, नाहीतर हे उत्तम आहे, चांगलं आहे, भजन केलं तर. ताई आपल्या देहाला पवित्रता प्राप्त होऊ शकते, फक्त भगवंताचं भजन गरजेचं आहे. मग तुम्ही कोणत्या जाती जन्माला आले हे महत्त्वाचं. जातवित गोत कुळशील मात भजका त्वरित भावनायुक्त, भजका त्वरित भावनायुक्त. जातवित गोत कुळशील मात भजका त्वरित भावनायुक्त, भजका अपवित्र आहात शरीराने पण पवित्र होऊ शकता जर भगवंताचं नामचिंतन केलं तर. महाराज म्हणले तुका म्हणे नोहे जाती सवे काम, ज्याच्या मुखी नाम तो चिंतले. धन्यता आहे आपल्याला आपण केव्हा भगवंताचं नामचिंतन केलं तेव्हा. महाराज म्हणले पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. महाराज म्हणले भगवंताचं चिंतन केलं ना तुमच्या देहाला पवित्रता प्राप्त होऊ शकते. मग तुम्ही कोणत्या जाती जन्माला हे महत्वाचं नाही. जन्म हो का बदलते याती,
परी मी न चुकी हरिभक्ती. महाराज म्हणले भगवंताचं नामचिंतन करणं गरजेचं आहे. शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, भजनाविना राहिलं तर, नाहीतर उत्तम आहे, चांगलं आहे भजन केलं तर. दादा या नरदेहामध्ये एक सामर्थ्य आहे ताई, याचे देही घडे देवाचे भजन. बाकी याच्यात काही आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, देही घडे देवाचे भजन. अनेक हे ज्ञान नाही कोठे. इथे ज्ञान फक्त माणसाला आहे, नाही तरी काय थोडी श्वान शुक्रे बापोडी. दादा मला सांगायचंय तुम्हाला ताई हो, बोलत चला. काही लोक म्हणतात मी बंगला बांधला, बरं का. काही लोक म्हणतात मी बंगला बांधला. माया हो, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधते. कळतंय तुम्हाला? हा, आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान, प्रत्येकाला सारखं आहे. ताई कुत्र्याला झोप लागते, आपल्याला झोप लागते. कुत्र्याला भीती वाटते, आपल्याला भीती वाटते. कुत्र एक दिवस मरणार, आपण सुद्धा मरणार. काही फरक आहे नाही तरी काय थोडी श्वान शुक्रे बापोडी. पण एकच फरक आहे, याचे देही घडे देवाचे भजन. बाकी याच्यात काही सामर्थ्य नाही. शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे, भजनाविना राहिलं तर, नाहीतर उत्तम आहे, चांगलं आहे भजन केलं तर. या नरदेहात फारसं सामर्थ्य नाही. याचं सामर्थ्य सांगू तुम्हाला. माशी पंख पाखडी तवहे सरे. माशीला पंख हलवायला जेवढा वेळ लागतो ना, त्याच्यापेक्षा कमी वेळात माणूस निघून जात असतो. भरपूर लोक म्हणतात ताई आता आमच्याशी बोलून गेला आणि मेला. बरोबर आहे का नाही? क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा फळेल पासा, पुढे हुशार थोडा आहे वडसागा, राम राम स्मरा. आधी काय सांगितलंय? रामाचं भजन करायला सांगितलंय. बघा एकनाथ महाराज संत होते, बरोबर ना? हो, ज्यांचं हे संस्थान आहे. संतांच्या संगतीमध्ये गेलं ना माणूस, भगवंताचं नामचिंतन करत असतं. बघा सांगेल तुम्हाला, अरे संसारियों के साथ में रहोगे तो काम की याद आएगी. ऐकबर करान माडकर. संसारियों के साथ में रहोगे तो काम की याद आएगी, और संतों के संग में रहोगे तो राम की याद. बरोबर आहे का? संगत माणसाला घडवत असते. बघा मला सांगायचं तुम्हाला, याच्यामध्ये फारसं सामर्थ्य नाही. प्रत्येक संताचं प्रमाण आहे, पण क्षणभंगूरच म्हटलंय. बरोबर आहे का नाही? जायाचे शरीर जाईला क्षणा, मिनिटात म्हटलंय का नाही? क्षणोक्षणी याची करावा घडघडी काळ वाटयाची पाये, घडघडी काळ वाटयाची पाये, घडघडी काळ वाटयाची पाये, घडघडी काळ वाटयाची पाये. किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता